हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 41. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसच्छिन्नसंशयम् आत्मवन्तमनकर्माणि निबधन्नन्ति धनंजय. धनंजय, योग आणि संन्यास यामुळे ज्याला कर्मयोग प्राप्त झाला आहे, ज्ञानयोगामुळे जो संशयमुक्त झाला आहे, अशा आत्मज्ञानीला कर्म बंधनकारक होत नाही. योगाचरण आणि संन्यस्त वृत्ती यामुळे कर्माचा कर्तेपणा राहत नाही. ज्ञानयोगाने संशय पूर्णपणे नष्ट होतो. येथे जे काही होत असते ते घडत असते. आपण काहीही करत नाही. जे होत असते ते योगेश्वराच्या मर्जीने होत असते. तोच एकमेव कर्ता आहे. आपण एक माध्यम आहोत. आपण केवळ निमित्त आहोत. कर्ता करविता योगेश्वर आहे. आपण त्याचे गुलाम, सेवक, नोकर आहोत. तो जसे ठेवेल तसे राहावे, त्यातच आपले कल्याण आहे. असे ज्याला आत्मज्ञान होते तो कर्मबंधातून मुक्त होतो. यास्तव योगेश्वराला पूर्ण शरण जावे, त्याला सर्वस्व समर्पण करावे. त्याच्या विश्वव्यवस्थापनात ढवळाढवळ बदल करू नये. अहंकार नष्ट होऊन आपल्यातला मी जाऊन, योगेश्वरा तूच एकमेव आहेस, ओम तत्सत्त्वमसि ही भावना दृढ झाली की आत्मज्ञान प्राप्त झाले. मग कर्मबंधन राहत नाही, कारण कर्म योगेश्वरासाठी होते, आपल्यासाठी केले जात नाही. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 42. तस्माद्ज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनात्मनः चिन्तयन्नैव संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. भरतवंशीया, यास्थव हृदयात घट्ट बसलेल्या संशयाचे भूताला ज्ञानरूपी तलवारीने स्वतःच कापून काढ आणि योगस्थित होऊन उभारी घे. आता या श्लोकाने भगवंत श्री या ज्ञानकर्म संन्यास योगाची सांगता करत आहेत. अर्जुनाला प्रश्न पडला आहे की स्वजनांचा संहार करण्याचे घोर कर्म करू की नको करू? पांडवांचे कल्याण कशात आहे? यास्तव या अध्यायात भगवंत श्रींनी कर्मयोगाचे ज्ञान अर्जुनाला विशद केले आहे. कर्म निष्काम करताना कर्मात संन्यस्त वृत्ती, समत्व बुद्धी ठेवून कर्म करावे, म्हणजे कर्मबंधनात अडकायला होत नाही. प्राप्त कर्म टाळू नये, कारण कर्म करूनच मुक्ती प्राप्त होते. त्यासाठी श्रद्धा ठेवून स्वधर्माने स्वकर्म करावे. मनात संशय येऊ देऊ नये. यासाठी संशयामागील गैरसमज ज्ञानाने समजावून घेऊन नष्ट करावे. संशय सूक्ष्म असतो, तो सहसा फिटत नाही. त्याच्या नाशासाठी तशीच अतिसूक्ष्म तलवार पाहिजे. ज्ञान अतिसूक्ष्म असते. तीच तलवार संशय फिटण्यास उपयुक्त असते. अध्यायाच्या शेवटी भगवंत श्री अर्जुनाला ज्ञानरूपी तलवारीने संशयाचे भूत कापून टाक आणि आपल्या कर्तव्य कर्मासाठी उभारी घे, युद्ध कर, असा उपदेश करून या अध्यायाची सांगता करत आहेत. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगः नाम 4 अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले, ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले
यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात ज्ञानकर्म संन्यास योग हा 4था अध्याय संपन्न. अध्याय 4 समाप्त. हरिओम. ओम तत्सत्वम असि.